हे मंदिर म्हणजे नागाचं मंदिर स्वयंभू आहे. फार प्राचीन काळातलं मंदिर आहे. करवीर महालक्ष्मीला हा उल्लेख आहे. त्यामुळे आमचं नागाळ पार्क या एरियाला नागाळ पार्क असं नाव पडलेलं आहे मंदिरमुळे. नागोबाचे नागाळ पार्क नाव जे पडले ते नागोबा मंदिरच्या यानंच पडलेलं आहे. त्यांच्या वाडेला बांधकाम करते 3 वेळा प्रॉब्लेम आले, काम होणं झालं. तर त्यांना कोणीतरी त्यावेळेला सांगितलं की हे विषयाचं तळ आहे, पूर्वी होतं. देवदेवतांच्या 300 वर्षाचं या देव मंदिराची नोंद आहे त्यात. आम्ही लहानपणी मी वयाच्या 7व्या वर्षी तुमच्या नागपंचमीच्या आदल्या दिवशी रात्री 1:30 वाजता इथं येऊन 5-10 मिनिटं थांबून परत ते जंगलमध्ये जायचं. ते आम्ही बघितलेलं आहे. नागोबा मंदिर हे फार जुनं म्हणजे एक 100 वर्ष जुनं मंदिर आहे. त्यामुळे बाहेर गावावरनं सुद्धा लोक दर्शनासाठी येतात. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, 0 कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. काल या नागाचा पराभव करून यमुना नदीतून जेव्हा श्रीकृष्ण वर आले तेव्हाचा दिवस हा श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीचा होता आणि तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी नागाला लाह्या, दूध आणि गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर आता मी आलेले आहे नागाळा पार्क येथील नाग मंदिराच्या इथे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय की भाविकांची इथं अलोट गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि श्रावण महिना सुरू झाल्यापासून पहिला सोमवार असल्याने आणि पहिलीच नागपंचमीचा सण म्हणजे हा दोन्ही एकदमच आल्यामुळे हा दुग्ध शर्करेचा योग म्हणावा लागेल. आणि आज आपण पाहिलं तर इथं नागपंचमीच्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळते. तसंच भाविकांसाठी म्हणजे इथं बाहेरून आलेले पण भाविक आपल्याला खूप जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे भाविकांसाठी इथं खिचडीचं वाटपही करण्यात येत आहे. म्हणजे भाविकांना इथं आज उपवास असल्यामुळे खिचडीचं वाटप करून त्याचा प्रसाद दिला जात आहे. आणि एकूणच आपण जर आज बघितलं तर भाविकांची खूप सारी गर्दी आपल्याला इथं दिसत आहे. श्रावण सोमवार असल्यामुळे आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवारी दोन्ही योग जुळून आल्यामुळे हा दुग्ध शर्करेचा योग आलेला आहे. त्यामुळे इथं भाविक नागाचं दर्शन घेण्याबरोबरच महादेव मंदिराचंही दर्शन घेण्यासाठी इथून जात आहेत. तर आता आपण नागदेवतेच्या मंदिरात आहोत आणि इथून आपण या मंदिरातील आख्यायिका काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. या मंदिराची नेमकी काय ख्याती आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या बरोबर आहेत अशोक गुरव पुजारी. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही या मंदिराची पूजा करताय? ह्या मंदिराची पूजा मी 25 वर्ष करतोय. हे मंदिर म्हणजे नागाचं मंदिर स्वयंभू आहे. फार प्राचीन काळातलं मंदिर आहे. करवीर महालक्ष्मीला हा उल्लेख आहे. त्यामुळे आमचं नागाळ पार्क या एरियाला नागाळ पार्क असं नाव पडलेलं आहे मंदिरमुळे. आणि तुम्ही आता 25 वर्ष झालं ह्याची सेवा करताय. कशी म्हणजे नागरिकांची गर्दी कशी असते नागपंचमीच्या वेळेला? नागपंचमी पहाटे 4 वाजता अभिषेक असतो. तिथनं गर्दी असते दिवसभर नागपंचमीच्या वेळेला. आणि रात्री 10 वाजेपर्यंत गर्दी फुल असते. मग तिथनं सकाळी संध्याकाळी आपण आरती, सकाळी 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता आरती असते. आता मानलं जातं की ही जी मूर्ती आहे नागाची ती स्वयंभू मूर्ती आहे. मग ती कुठून प्रकट झालेली आणि त्याचं काय महात्म्य आहे याबद्दल काय सांगाल? आता ही प्रकट झाली ह्या जाग्यातून प्रकट झाली या मूर्ती. ते फार प्राचीन काळाचे झालेले आहे. त्यामुळे स्वयंभू प्रकट झाल्यामुळे का नाही याला फार महत्व आहे. आणि करवीर महालक्ष्मीला हा उल्लेख आहे आपल्या म्हणून नागाळ पार्क नाव पडले. नागाळा पार्क येथील नाग मंदिरातील अध्यक्ष धर्मेश निकम आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथं अध्यक्ष म्हणून काम करताय आणि काय सांगाल? 40 वर्ष मी सेवा करतो मंदिरात. त्याच्या अगोदर आमचे वडील करत होते. त्याचे एक महत्व म्हणजे मंदिराचं असं आहे की इथं समोरच जिल्हा परिषद वाडा आहे ना, ते गाडगे सरकारांचा वाडा होता. ही जमीन सगळी त्यांचीच होती. त्यांच्या वाडेला बांधकाम करते 3 वेळा प्रॉब्लेम आले, काम होणं झालं. त्यावेळेला तिने म्हणजे काय घडते काय तर त्यांना कोणीतरी त्यावेळेला सांगितलं की हे विषयाचं तळ आहे, पूर्वी होतं. देवदेवतांच्या 300 वर्षाचं या देव मंदिराची नोंद आहे त्यात. तर त्यावेळेला तिने सांगितलं
आणि तीन ह्या जागेला ही समक्ष जागा आहे. इथं ह्या आत्ताच्या मंदिरातल्या मूर्ती आहेत या स्वयं मूर्त्या वर आलेल्या आहेत. तिचं जीर्णोत्तर केल्यानंतर त्यांचा वाडा पूर्ण झालेला आहे. आता गेली हे 40 वर्ष आम्ही करतोय. यामध्ये आता आम्हाला हे जे बांधून नवीन, पूर्वी हे छोटंसंच मंदिर होतं. ते दिलीप मोहिते साहेब म्हणून त्यांच्या आईच्या स्मरणार्थ हे आम्हाला बांधून दिलंय. त्याच्या या हॉलचा आम्ही उपयोग इथल्या स्थानिक महिला आहेत त्या महिलांच्या योगा वर्ग आम्ही इथं भरवतो. चालतात इथं विदाऊट कुठले म्हणजे डोनेशन असून दे, फी कुठली न करता मोफत आम्ही हे दिलेलं आहे. असं म्हटलं जातं की या नागपंचमीच्या दिवशी इथे झोपाळा बांधला जातो, हो. पण यावर्षी तो बांधलेला नाही. त्याचं कारण काय झालं की हे जे झाड आहे ते फार जुनं होतं. आता त्याची डांपी पूर्ण वाळत आली आहे आणि तो धोका आहे. दुसरी गोष्ट हे जे कचरा आहे ह्याच्या आत हा साईडला वडा आहे, त्याचं पावसाचं पाणी आत मंदिरापर्यंत येत होतं. त्यासाठी आम्ही अर्जुन माने नगरसेवकाने तटबंदी करून पाणी वड्याला डायव्हर्ट केलं. तर ती जी चर आहे ती साधारण 4 ते 6 फुटाचीच चर आहे. समजा काही जर धोका झाला आणि त्यात कोण पडलं काय होऊ नये म्हणून यावर्षी आम्ही हे कॅन्सल केलं. नाही तर दरवर्षी आमचा झोपाळा होतो. तर पुढच्या वर्षीचं आमचं नियोजन आहे की आता जे तिने गार्डन बांधून दिले समोर तिथं झोपाळा पुढच्या वर्षी आम्ही बांधून भक्तांना म्हणजे हे करून देणार. आणि असंही मानलं जातं की नागाळा पार्क म्हणजे आता या एरियाचं जे नाव आहे ते या मंदिराच्या उद्देशानं पडलेलं आहे. हो बरोबर आहे. नागोबाचं नागाळा पार्क नाव जे पडले ते नागोबा मंदिराच्या यानंच पडलेलं आहे. इथं देव आम्ही लहानपणी मी वयाच्या 7व्या वर्षी नागदेवता पाहिलेला आहे. जो दर म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी रात्री 1:30 वाजता इथं येऊन 5-10 मिनिटं थांबून परत ते जंगलमध्ये जायचं ते आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे आम्हाला माहित आहे की हे जागृत देवस्थान आहे. आणि इथं आम्ही सगळं तर मोरजकर वहिनी आहेत आमच्या महिला अध्यक्ष, त्या आम्ही सगळी इथली स्थानिक आहे हे मिळून दरवर्षी आम्ही हे कार्यक्रम करतो आम्ही. गेली 15 वर्ष 100 किलो खिचडी वाटप करणारे नगरसेवक अर्जुन माने आता माझ्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. हा संकल्प जो तुम्ही राबवताय गेली 15 वर्ष झालं 100 किलो इथल्या भक्तांसाठी खिचडी वाटप करताय त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा जो उपक्रम आहे म्हणजे आज म्हणजे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी हा सण येत असतो आणि श्रावणातला असल्यामुळं बऱ्याच महिलांच्या आजूबाजूच्या आणि नागोबा मंदिर हे फार जुनं म्हणजे एक 100 वर्ष जुनं मंदिर आहे. त्यामुळे बाहेर गावावरनं सुद्धा लोक दर्शनासाठी येतात. त्यांची काहीतरी एक अल्पाहाराची सोय करण्याच्या हेतून हा प्रसादाचा आम्ही आयोजन करत असतो. ह्यात आम्हाला मोहिते ग्रुपचं असेल, मोहिते परिवार असेल, लाड परिवार असेल, चव्हाण परिवार असेल असे विविध आम्ही 4-5 जण मिळून हा गेले 15 वर्ष हा प्रसाद राबवतो. आणि ह्याचा लोकांना एक आधार मिळतो म्हणजे बाहेर गावावरनं येणारे लोक असतील किंवा काय आणि ह्याला उपवास असते त्यामुळे हा खिचडीचा आपण आयोजन केलं असतं. नागरिकांचा प्रतिसाद एकूणच कसा मिळतो तुम्हाला? सुरुवातीला आम्हाला वाटत होते आपण 100 किलो करणार एवढे लोक होतील तर काही साधारण एक 8-9 वाजता चालू झालंय की ते दुपारी साधारण 1-1:30 पर्यंत प्रसाद संपतो. मग त्यानंतर मग आमच्याकडे आता मग बरेच भक्त असतात की कोण राजगिराचे लाडू देतात, कोण दूध वाटप करतं. त्या माध्यमातून दिवसभर हा प्रसाद चालू राहतो वेगवेगळ्या ह्याच्यात. तर आता आपण पाहिलं की आपल्या बरोबर नागदेवतेच्या इथल्या मंदिराचे अध्यक्ष होते आणि त्यांनी एकूणच मंदिराबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी इथं झोपाळा बांधला जातो, पण यावर्षी फांद्या तुटल्यामुळे झाडाच्या झोपाळा बांधण्यात आलेला नाही. तसंच नागाळा पार्क, ताराबाई पार्कमधील नागाळा पार्क हे नाव कसं पडलं हेही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.